डबल स्टँडर्ड या पोएमचा वर्कशॉप आपण इथे सोडवतोय. हा वर्कशॉप बघायला गेलं तर खूप सोपा आहे आणि मी तुमची हा वर्कशॉप सोडवण्यामध्ये पूर्ण मदत करणार आहे. आता या वर्कशॉपचा पर्पज काय आहे की तुम्हाला स्वतःला ग्रोनअप्स म्हणजे जे वडीलधारी माणसं आहेत किंवा तुम्ही आहात, राईट कोण रॉंग कोण याच्यावर तुम्हाला स्वतःला काही लिहिता येतंय का किंवा तुम्ही कशा प्रकारे या कवितेची उत्तरं लिहू शकता हे बघण्यासाठी आहे. सो वेळ न घालवता आपण सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. त्यांनी सांगितलं की जे मोठी माणसं आहेत ज्यांनी मुलांसाठी जे जे शब्द वापरले त्याची आपण यादी तयार करूया. ठीक आहे. बरं, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेतून आहे. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा. सो आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे लेझी, स्टबन. स्टबन म्हणजे कसा की खूप हट्टी असा एकदम. शॉकिंग, रूड, रूड म्हणजे उद्धट. क्लमझी वेंधळा, केअरलेस निष्काळजी, हेल्पलेस म्हणजे काहीच करू शकत नाही असा. टेरर म्हणजे जसं का आतंक पसरवणारा. आणि नॉटी म्हणजे खोडकर. ही सगळी यादी मोठ्या माणसांनी त्या मुलांसाठी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, लिस्ट ऑल द सिच्युएशन्स डिस्क्राइब्ड इन द पोएम वेकिंग अप लेट. आता त्यांनी म्हटलं की काय करायचं तुम्हाला, ज्या ज्या सिच्युएशन्स जे जे प्रसंग आलेले आहेत पोएममध्ये सांगितलेले त्याची एक यादी तयार करायची जे वेकिंग अप लेटसाठी आहे. सो सेईंग नो टू समथिंग. वेकिंग अप हे उदाहरण आहे बरं का, तशी यादी करायची आहे. सेईंग नो टू समथिंग एखाद्या गोष्टी नाही म्हणणं. रेझिंग वन्स व्हॉइस आवाज वाढवणं. ब्रेकिंग समथिंग काहीतरी तोडणं. डुईंग समथिंग रॉंग काहीतरी चुकीचं करणं. क्वारलिंग विथ अ फ्रेंड मित्रांसोबत भांडण करणं. सो सगळे सिच्युएशन आपण इथे डिस्क्राईब केलं. थर्ड जो क्वेश्चन आहे तो आहे अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थी. सो लेझी, ॲक्टिव्ह. लेझी म्हणजे आळशी, ॲक्टिव्ह म्हणजे एकदम स्फूर्ती असलेला. रूड म्हणजे उद्धट आणि पोलाईट म्हणजे नम्र. फर्म म्हणजे एखाद्या गोष्टीवर अगदी आग्रही असलेला. आणि वीक म्हणजे कमजोर. केअरलेस निष्काळजी. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. रॉंग चूक, राईट म्हणजे बरोबर. सो थर्ड जो आहे क्वेश्चन तो आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. आपल्याला परीक्षेला असे शब्द नेहमी येतात त्यामुळे हे तोंड पाठ करा. स्टबन म्हणजे हट्टी. फर्म म्हणजे ठाम. केअरलेस बेफिकीर. हेल्पलेस असहाय्य. क्लमझी गडबडीत किंवा वेंधळा. नॉटी म्हणजे खट्याळ. आता पुढचा जो प्रश्न येतो आहे की यूज एनी वन सिच्युएशन इन द पोएम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस युझिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम अ पोएम. म्हणजे तुम्ही काय करायचंय, कुठलेही एखादा प्रसंग कवितेतला निवडायचा आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय लिहायचं, शॉर्ट स्पीच लिहायचं याच्याबद्दल. जसं बघा आता मी लिहिलंय, सिच्युएशन आहे रेझिंग वन्स व्हॉइस, कोणी आवाज वाढवण्याबद्दल. द स्पीच इन विच द ग्रोन अप स्कोल्ड द चाइल्ड. Grown ups, don't shout. It's rude to shout. How dare you raise your voice? It's shocking. तर बीचं स्पीच काय आहे त्याबद्दल ग्रोन अप एक्सप्लेन. ग्रोन अप एक्सप्लेन करतोय की त्याने का गेलंय. ग्रोन अप म्हणतोय आय हॅव टोल्ड यू अगेन अँड अगेन यू डोंट लिसन टू मी. आय डोंट लाईक टू शाउट बट यू मेक मी शाउट ॲट यू. क्वेश्चन 6 आहे, form 2 groups and discuss the following statements. One group should support the statement and other group should oppose it. You may use English or your mother tongue wherever necessary in the discussion. तुम्हाला सांगते कसं असतं की जेव्हा पण ना वादविवाद स्पर्धा असतात किंवा डिबेटिंग चॅम्पियनशिप ज्याला म्हणतो, एक त्या बाजूनी बोलतो एक त्या विरुद्ध बाजूनी बोलतो. आपण पण इथे काय केलं, ग्रोन अप ऑलवेज राईटच्या बाजूनी बोललो आणि चाइल्ड ऑलवेज राईटच्या बाजूनी बोललो. पण मला सांगा तुम्हाला काय वाटतं, कोण बरोबर आहे, चाइल्ड बरोबर आहे का ग्रोन अप बरोबर आहे? सांगाल का कमेंट करून. स्टेटमेंट 1 आहे ग्रोन अप इज ऑलवेज राईट. याला मी मराठी मुद्दामून दिले की तुम्हाला कळावं. जसं की एक्सपिरियन्स अँड विजडम म्हणजे मोठ्या माणसांना अधिक अनुभव आणि ज्ञान असतो त्यामुळे ते चांगले निर्णय घेऊ शकतात. गायडन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मोठी माणसं मुलांना योग्य दिशा दाखवतात आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव ठेवतात. अंडरस्टँडिंग कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणामांची जाणीव असते. मोठ्या माणसांना लांब पल्ल्याचे परिणाम समजतात त्यानुसार विचार करतात. मॉरल अँड एथिक व्हॅल्यूज म्हणजे नैतिक आणि चारित्र्य मूल्य जे मुलांना शिस्त किंवा मूल्य योग्य अयोग्यातली फरक शिकवतात. कायदे आणि सामाजिक नियम लीगल अँड सोशल रूल्स म्हणजे मोठी माणसे कायदे पाळतात आणि समाजाची शिस्त राखतात. असं मोठे माणसं कशी बरोबर ह्या बाजूने सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स आहेत. आता मुलं बरोबर कशी आहे या बाजूने आर्ग्युमेंट्स बघा. मिस्टेक अँड बायस. Adults can also make mistakes and have biases. म्हणजे मोठी माणसं सुद्धा चुका करतात आणि पूर्वग्रह दूषितून निर्णय घेतात.
जनरेशन गॅप म्हणजे काय? पिढ्यांमधील अंतर. काही प्रौढ आधुनिक विचारधारा समजून घेतच नाहीत. हेच कपडे घालायचे, इतक्याच वाजता यायचं, हेच करायचं, तेच करायचं. नॉट ऑलवेज रॅशनल म्हणजे भावना प्रधान. म्हणजे कसे की तणाव किंवा भावनिक स्थितीमुळे प्रौढांचा निर्णय चुकू शकतो. लॅक ऑफ ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे काय की बदलांना विरोध. काही माणसं बदल स्वीकारण्यास तयार नसतात. लर्निंग इज कंटिन्युअस. इवन ॲडल्ट्स लर्न फ्रॉम यंगर जनरेशन अँड देअर सराउंडिंग्स. म्हणजे शिक्षण आणि शिकवण्याची प्रक्रिया कशी अखंड आहे. मोठ्या माणसांना सुद्धा लहानांकडनं शिकण्याची गरज असते. सो अशा प्रकारे आपण हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. व्हिडिओ आवडला का? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.